काय बँड पण नाही काय दिसत, काय दिसतो का? असती गाडी न्यायला लागेल आणि ते असं सिग्नल असतात ना ते ऑन करायला लागतील. ते नाही काय बोलतो रे. तर नमस्कार पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत आहे संदीप तरे यूट्यूब चॅनलवरती. तर बघताय तुम्ही आता आम्ही कुठे चाललोय. तर आता आम्ही चाललो आई माऊलीच्या दर्शनाला. तर किती दिवस झालं आई माऊलीचं दर्शन घडलं नाही. तर बोलो दसरा येणार आहे आता, त्या आधीच आम्ही 7व्या मालेला चाललोय. कारण की दसऱ्याला खूप गर्दी होते, तुम्हाला तर माहिती आहे हो मला. तर आणि ब्लॉग पण पडत नाही कारण की तुमचा वाघ आता कामाला लागतोय. तर मॅनेजमेंट केली त्यानंतर मग आपण जाऊया आणि कुठेतरी मस्त फिरूया, कंटेंट वगैरे तुम्हाला देऊया. तर सध्या तरी आई माऊलीच्या दर्शनाला चाललोय. बघू शकता आम्ही आता सध्या चेपून बसलो कारण की एक गाडी आमची पुढे आहे डिक्सलला. त्यानंतर आपण व्यवस्थित बसूया. आणि करंबाईची एक गाडी आहे आणि बघू शकता पब्लिक आपली, आणि एक गाडी मागे आहे देण्याची. तर आपण जाऊया पुढे गाडीमध्ये, व्यवस्थित बसूया, नंतर भेटूया आपण. चला पब्लिक, आता आम्ही शिफ्ट झालो दुसऱ्या गाडीमध्ये आणि आता लवकरच ओढ लागले आई माऊलीच्या दर्शनाची. तर आता तिकडून जयेश भाई आला गाडी घेऊन कर्जतवरून. तर बघू शकता आता ही एक गाडी आहे, ती एक गाडी आहे आणि आपली मागे एक गाडी येते. टोटल 3 गाड्या आहेत आणि पब्लिक आपली किती येते आता काउंटिंग नाही केली. तर सध्या तरी आपण एकच दर्शन करायला जाऊया. आता किती रांग असेल काय असेल तिकडे जाऊनच दाखवूया तुम्हाला, कारण की फुल तुम्हाला सर्व एक्सपिरियन्स देणार. कारण की 7वी मालेला खूप गर्दी असते असं बोलतात. तर आपण तेच अनुभव घेण्यासाठी आणि आई माऊलीच्या आई माऊलीच्या दर्शनासाठी आपण चाललेलो आहेत. तर जाऊया आपण पुढे, ती गाडीचं येण्याचा आपण वाट बघतोय. ती आली की लगेच आपण निघूया एकत्रच. चला मला वाटतं जे नवीन ड्रायव्हर आहेत ना त्याची वाट लागेल डायरेक्ट. आता मी सांगत नाही कोण कोण नवीन ड्रायव्हर असेल. आम्ही पण नवीन ड्रायव्हर म्हणून काय आता काय करणार. कॅमेरामध्ये तुम्हाला दिसत असेल का काहीच नाही, पण फुल राडा करतोय डायरेक्ट. वन साइड हिरो आहे पाऊस. काही वेळात काही तासात यावेळेस असं ठरवलं आहे का रावणाला डायरेक्ट बुरून मारायला. काय होईल ते होईल, काय होईल ते होईल. तिकडे शेतकरी मेलं तरी चालतील. हा ना, सगळ्यांची भात पारल्यान रावणानं बुरुला मारायला असं ठरवलं. एकच द्याय हा ते आमच्या त्यांचं. तर पहिला स्टॉप आम्ही घेतला इथे घाटाच्या इथे. पाऊस जरा थांबलाय, जरा आईने आमची हाक ऐकली आणि बोलतात तुम्हाला चांगलं असं दर्शन देऊ, त्यामुळे आम्ही थांबलोय. एक आमची गाडी मागे आहे. सध्या तरी आता हे बघू शकता लघवी करतायत. नंतर मला खूप भूक लागले, खायला जायचं काहीतरी. तर मित्रांनो बघू शकता किती धुकं पडलंय ते, आणि आता काहीच पुढचं दिसत नाही. तर आता मला वाटतं एकच गाणं लावूया, गार धुकं पडलंय आई तुझे डोंगराला. तो गाणं आता मला आठवतोय. काय बँड पण नाही काय दिसत, काय दिसतो का? असती गाडी न्यायला लागेल आणि ते असं सिग्नल असतात ना ते ऑन करायला लागतील. ते नाही काय बोलतो रे. तर मित्रांनो आम्ही टोल फ्री घ्यायच्या नादात आता बघूया काहीतरी होतंय, तर काहीतरी करूया. आणि आम्हाला आता टोल फ्री घ्यायचे काय पण करून. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे टोल फ्री झालेला आहे आम्हाला. तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे आईच्या वेरे गावात. तर बघू शकते कमान आपली आई माऊलीची. उदो तर आई माऊली थोड्याच वेळात तुझ्या चरणाशी आम्ही येऊ. तर सुखरूप आम्हाला दर्शन दे, सुखरूप येऊ दे आणि सुखरूप जाऊ दे. आणि आमच्या फ्रेंड मित्रांमध्ये काय कोणतरी काहीतरी चांगलं होऊ दे. सुरुवात माझ्यापासून. हा सुरुवात माझ्यापासून होते. मला नीट कंटिन्यू असं कॉन्टेंट क्रिएशनला मन होऊ दे. आणखी नाही असं मन उडतो, असा कंटिन्यू जर्नी चालू होऊ दे माझी. पब्लिक आम्ही उतरलेलो आणि प्रत्येकाची छत्री आता आठवतंय. कारण की जेवढी आता आपण आलो आई एकुरेच्या मंदिराजवळ, तशी पावसाची झोड आली आणि पावसाची झोड घेतली ना आम्ही आता छत्री देत. थंडी पण खूप आहे
आणि आता खूप मजा येणार आहे. जसं जसं आम्ही वरती जाऊ ना खूप मजा येणार आहे. पलावाल्यांची छत्री उडालाय सर्वात मोठी काली आहे. हे बघा कसे आता जोडी आहे. जोडीने चाललोय दर्शन घ्यायला. फक्त पोरांची जोडी आहे ही बघा. ही एक जोडी. तर बघू शकता कुठून आलोय. गाडी आम्ही वरती लावली ना त्यामुळे शॉर्टकट काढली. अँटिक रस्ता कुठून काढतो रस्ता. हा ना आई माऊलीच्या दर्शनाला आलोय की ट्रेकिंगला आलं ते समजत नाही. कोपऱ्यातून रस्ता काढतो. तर आम्ही थोडं लवकर आलो असतो तर आम्हाला आरती पण भेटली असती. खूप भारी वाटलं असतं पण जाऊ द्या कारण की पावसामुळे लेट झाला आम्हाला. तर खूपच भारी वाटतं आई माऊलीच्या चरणाशी आलोय. चला आपण. थंडी खूप आहे. सगळे का करतात खिशात हात घातले आणि एकच छत्रीत एकच जोडीने चला. महादेव बोल्या. खूप भारी वाटलंय. साऊंड ऐकून मित्रांनो बघू शकता आई माऊलीचा. वंदे मातरम. मित्रांनो पाहू शकता VIP गेट नंबर 2. इथून आत जाऊया आपण. आणि कसं आहे माहिती आहे का मित्रांनो तर पब्लिक कमी आहे त्यामुळे इथून सोडलं जात आहे आणि फास्ट दर्शन होत आहे डायरेक्ट. आणि पद्धतशीर फोटो वगैरे काढायला भेटत आहे. म्हणजे पाहिजे तसं दर्शन भेटत आहे माऊलीचं. तर पावसामुळे फुल पब्लिक कमी आले. फुल नाही आले म्हणजे कमी आले. तर पद्धतशीर असं दर्शन घडतं आहे त्यामुळे खूपच बरं वाटतं आहे. आणि इकडचा एक्सपिरियन्स फुल भारी आहे मित्रांनो. इकडचा धबधबा तुम्हाला दाखवतो. धबधबा वा असा डोल्याचा पारणं फिरणारा दृश्य आहे ते तुम्हाला दाखवतो मी. खूप बनवलंय. माशाचं आकार बनवलंय फुलाने वाटतंय. आणि इकडे बघू शकता मोर वगैरे खूप असं सुंदर असं आईचा गाभारा सजवलेला आहे. आणि आपण आता दर्शन घ्यायला जाऊया. बघू शकता ए बाबा बघा दर्शन घेतोय आई माऊले. सर्वांना पाहू दे. डेंजर काम आहे. मग डेंजर काम आहे. पद्धतशीर दर्शन भेटलं आणि फोटोशूट वगैरे करायला दिलंय. तर आता आपण जाऊया बाहेर. आणि काय आता कार्यक्रम तर होणार नाही इथे कारण की फुल पाऊस आहे त्यामुळे काहीच आता पद्धतशीर असा कार्यक्रम होणार नाही. तर बघू शकता कसं दर्शन घेत होता. आणि आपण इथून बाहेर पडूया आता. पावसामुळे सर्व स्टॉप झाले. त्यांना पाहू शकता आमचे 2 मित्र दर्शन नाही घेतलं आई माऊलीचं. त्यांना खूप राग आला आमच्यावर. ते चढून गेले. तुम्हाला आता सुंदर असा धबधबा दाखवतो जे आई एकच्या गावाच्या इथे सुंदर असा धबधबा आहे. तिथे पण आपण तुम्हाला व्ह्यू दाखवूया आणि तुमचं मन आहे वेधून घेऊया इकडे. आणि तुम्ही नक्कीच याल. आता आपण 7व्या मालेला आलेलो आहेत. यावेळीच माल एक एक्स्ट्रा आहे 10व्या म्हणजे दसरा आता लेट आहे त्यामुळे. तर तुम्ही दसऱ्याला नाही होमाला नक्की या. आम्हाला होमाला यायला नाही जमणार कारण की खूप गर्दी असते त्यामुळे आम्ही आता आलो आणि पाहिजे तसं दर्शन घडलं. खूप मस्त वाटतं मित्रांनो. तर आता बघूया इकडे थोडा फोटोशूट वगैरे करूया आईच्या गाभारात आणि मग खाली जाऊया आपण. चला. तर मित्रांनो पाहू शकता आईचं लाईव्ह दर्शन. आणि इकडेच आईचा गाभारा बघा आणि आईचं मंदिर बाहेरून कसं सजलंय बघा. आणि मस्त फुलं वगैरे यांचं डेकोरेशन केलंय. खूपच भारी. आणि गर्दी नाही. पाऊस पण खूप आहे. आणि पाहू शकता हे तुम्ही माहिती आहे तुम्हाला लेणे वगैरे इकडे. आणि वरून मस्त सुंदर असं पाऊस पडतोय. शकता वरून डोंगरावरून कसं पाणी पडतंय. झुल आवाज पण येतो खूप भारी. आणि इकडे मस्त कथा पण लावलेली आहे. आणि भक्तांना सुरक्षित असं दर्शन भेटण्यासाठी बघू शकता सोय केलेली आहे उभं राहायची. आणि हा धबधबा पाहू शकता किती भारी वाटतं मित्रांनो. असं वाटतं बघतच राहावं धबधब्याकडे. स्लो मध्ये पडतोय एक नंबर. तर मित्रांनो हे आण जाऊ दे ती छत्री. दादू माझं नाव घे काय. तर मित्रांनो आम्ही आता चाललोय
आता घरी नाही म्हणजे खाली जाऊया आणि खाली मस्तपैकी बसूया निवांत. कारण की कसं आहे माहिती आहे मित्रांनो, हे वारा आहे पण कुठनं वारायचं समजत इकडून अशी छत्री अशी होते आणि पूर्ण भिजून गेलोय. तर थंडी खूप वाजते आणि बघू शकता तिथे मित्रांनो. आता इकडे आला आपण चप्पल वगैरे दर्शन वगैरे घेतलं आपण. पाहू शकता पायथा मंदिर मित्रांनो. आता आम्ही निघालेलो आहेत, सर्व भिजलेले आहेत त्यामुळे अनकम्फर्टेबल फील होतं. कारण की सर्व ओलं आणि त्यात AC गार बेकार अनुभव या. तर रिमझिम पाऊस चालूच आहे, पाऊस थांबायचा नावच घेत नाही. आणि त्यात तिकडून पण सांगितलं रेड अलर्ट आहे त्यामुळे लफडा झाला लागला आणि अर्धे आमचे पब्लिक आली नाही ते पावसामुळे. तर आम्ही दर्शन वगैरे एकदम पद्धतशीर झालं, तुम्ही बघितलं असेल. आता आपण खाली उतरूया, चिक्की वगैरे लोणावळ्यामध्ये थांबूया, चिक्की वगैरे घेऊया आणि डायरेक्ट खाली जाऊन जेवण वगैरे करू मस्त. आणि अर्धे आमची पब्लिक व्हेज आणि अर्धी नॉनव्हेज आहे. तर प्युअर नॉनव्हेज नाही आम्ही नवरात्रचे आम्ही उपवास धरतो सध्या. हा काय थांब तुला द्यावं होतो, तुला मटण आणते माझ्याकडून एक फुल. 9 दिवस नाही तर काय ते काय बोलतो. तर बायचे बघू शकता नितेशचे मित्रांनो. नवरात्री चालू आहे, सगळ्यांना नॉनव्हेज खायचे ओ या. तर मित्रांनो पाहू शकता काय होतं. आता नाव तर सांगितलेलं आहे. तर गाडी सोडलेली आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे दोन्ही 1 2 3 4 साजन दादाचा 1 2 3 4 साजन दादा. हा तर मित्रांनो अशा प्रकारे दोन्ही टोल आम्हाला माफ झालेले आहेत. तर धन्यवाद साजन तरे. हा धन्यवाद साजन तरे मंडळ आभारी आहे सगळ्या पोरांचं आपल्या ट्रिपवाल्याच्या म्हणजे गोवा ट्रिपच्या पोरांकडून सर्व मित्रमंडळाकडून साजन तरे यांचं हार्दिक असे अभिनंदन करण्यात येत आहे आणि खूप मोठा त्यांना धन्यवाद देण्यात येत आहे. त्यांना माझ्याकडून एक लॉलीपॉप फ्री नवरात्र झाल्यावर का. कारण की देवी बसते ना व्हेज आता देऊ शकतो ना मित्रांनो. मॅच चालू आहे काय इंडिया पाकिस्तान फायनल चालू आहे मित्रांनो. फायनल सॉरी आणि पाकिस्तान चांगलीच मारण्यात येणार आहे आता 100% ब्रो. मित्रांनो पाहू शकता हे घेतलं काय मोजी तो काय रे मग कोण ना ग्रीन ॲपलचा. तर सर्व चिक्की घेत आहेत, चिक्की घेऊन झाले तर आपण गाडीत जाऊ खोपरीला थांबायला. तर सर्व चिक्की वगैरे बघूया किती काय बोलतायत ते. सर्व प्राईस डिस्कशन करतायत त्याच्यानंतरच घेतील. सर्व भिजलेले आहेत. आणि तिकडे बसले अर्धी. तर त्यांचं स्टार्टर आलेलं आहे, तर आमचं स्टार्टर यायचं बाकी आहे. तर आम्ही वाट बघतोय आणि आपली मंडळी पण अर्धे राहिलेत. दर्शनाला